नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्या सकाळची वेळ झालेली, सगळ्यांचा आंघोळ्या झालेल्या आहेत. आता नाश्त्यासाठी काय बनवावं म्हणून हा प्रश्न पडला. पण आता एक म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की पोरांना कसं लहान वेगवेगळं काहीतरी खाऊशी वाटतं किंवा एवढाच टायमिंग असतो सुट्ट्या लागल्याच्या नंतरनी वेगवेगळे पदार्थ करून घालायचं. मग आज का नाही नाश्त्यासाठी का नाही मी साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही ढोकळा बनवणार आहे. आता ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया. आता ढोकळ्यासाठी का नाही घरचं बेसन पीठ घेतलेलं आहे, घरच्या डाळीचं, त्यामुळे थोडंसं पांढराच दिसतंय. आणि इकडे घेतलेली हळद, इकडे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ, त्याने थोडीशी साखर आणि ही थोडासा इनो घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचंय आपल्याला, बेसन पीठ आहे का नाही कालवून घ्यायचंय. बेसन पीठ घेतलंय, ही पातेल्यात असं ओतून घेते, अंदाजीच घेतलंय. आणि जर मोजून जर म्हणलं ना तर अर्धी वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ. इकडे टाकायचंय आपल्याला हळद, इकडे हा घेतलेला इनो, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची आपल्याला. आता ही एकजीव करून घेते. तर घालत आपल्याला ही पीठ कालवून घ्यायचंय, एकदम पाणी नाही घालायचं. आणि अशा गुठळ्या मोडल्या पाहिजेत. मस्त असं ही पीठ कालवत आलेलं आहे. ढोकळ्यासाठी पीठ आहे का नाही आपल्याला का नाही अशा गुठळ्या ठेवायच्या नाहीत, म्हणजे ढोकळा कसा असा मऊसूर आणि आत जाळीदार होत असतो. आपल्याला अजून पाणी लागणार आहे ह्याला. जेवढं तुम्ही पीठ फिटून घ्याचाल ना, म्हणजे असं राटून घ्याचाल ना, एवढा ढोकळा का नाही मस्त असा होतो. अजून थोडेस पाणी लागल. मस्त असं आपलं ना पीठ तयार करून झाले ढोकळ्याचं. बघू शकता, जास्त पातळ पण नाही आणि अजिबात सुद्धा गुठळी राहिलेली नाही. नुसतं चमच्याने हलवले तरी एक नंबर पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता ही पीठ साईडला ठेवते आणि ह्या डब्याला तेल लावून घेते. तेल लावलं म्हणजे काय होतं, ढोकळा खाली चिटकत नाही. मस्त असं तेल लावून झालंय आपलं. आता सगळ्यात अगोदर चूल पेटवून घेते. चूल आपली चांगली पेटलेली. आता इकडे हिक नाही पीठ वतून घेऊ डोब्यात. आता चुली ही भांड मांडून घेतलेले, ह्याच्यात आता आपल्याला घालायचे पाणी. हे जे आपण पीठ तयार केलंय ना ते ह्याच्यावर असं ठेवायचं, ह्याच्यावर झाकण लावायचं. चांगला जाळ घातला ना की 20 मिनिटात आपला ढोकळा तयार. मस्त आपला ढोकळा तयार झालाय का बघूया. मस्त असा ढोकळा उमारलेला आहे. आता ह्यातला डबा खाली काढून घेते. आपला ढोकळा तयार झालेला आहे. मस्त असा हा डब्याला सुद्धा चिकटलेला नाही, इतका का नाही फुललाय का नाही. आज चांगला स्पंज तयार झाल्यामुळे लगेच चिरा पडायला लागलेला आहे, एकदम मऊसूद असा झालेला आहे. आता इकडं आपण का नाही ढोकळा तर तयार झालाय आपला. इकडं आपण आता गोड पाणी करून घेऊया झालेली. आता इकडे घालायचे आपल्याला तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. थोडीशी टाकायची आपल्याला मोहरी. मोहरी चांगली उमालली. आता थोडंसं टाकायचं जिरं,
एक कढीपत्त्याची तोरांबी घेतलेली, हिरव्या मिरच्या एक 2-3 बारीक तुकडं न करता का नाही अर्ध्या अर्ध्या घेतल्या तर करून चांगल्या असतात फुललेल्या यासाठी. आता पाणी घालायचं आपल्याला. लिंबाचा रस करून घेतलेला आहे ती ह्या पाण्यात टाकायचं, म्हणजे गोड आणि आंबट आहे का नाही एकदम मस्त असा ढोकळा लागला जातो. चवीपुरतं मीठ टाकायचंय, कारण आपण ढोकळ्यात सुद्धा टाकलेले. ढोकळ्यात सुद्धा आपण साखर टाकलेली. आता आपण ह्याच्यात आहे का नाही साखर घालणार आहे चवीनुसार. पाणी थोडस कमी वाटते, थोडस वरती अजून. आता पाणीला चांगली उकळी असतोपर्यंत आहे का नाही आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आता आपण नाही का नाही अशा वड्या पाडून घ्यायच्या ढोकळ्याच्या. मस्त ढोकळा शिजलेला आहे आपला, एकदम साध्या पद्धतीने बघा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुलीवरती केलेला आहे ना. मौसूद असा कसा एकदम आतनी जाळीबाज झालेला आहे बघा. आका कसा जाळ्या सुटलेल्या आहेत ह्याला, एकदम मौसूदच झालेला आहे आपला ढोकळा. अजिबात सुद्धा चिटकत नाही, तुटत नाही, फुटत नाही. आता आपल्याला गोड पाण्याला उकळी आली का नाही की आपण ह्याच्यावरती ओतून घ्यायचंय. मस्त जे आपण गोड पाणी तयार केलंय ना एकदम छान असं का नाही उकळलेले. गोड पाणी आपलं हे उकळलेले. आता हे घेते खाली, पाणी असं घालून घेते ह्याच्यावरती. दिसतानाच आता मस्त दिसतोय. आता ना आमचा दादा का नाही ढोकळा कसा काय झालाय का नाही ते सांगल तुम्हाला. आता ह्याच्यातल्या मी वड्या घेते काढून. छान असं बघा. ह्याच्यात होतं तुला गोड पाणी अजून? हा होत की. या मंडळी आमच्या आईनं बघा मस्त बेगन आहे चुलीवर ढोकळा बनवलाय. तुम्हाला कसं झालाय ते सांगतो. एकदम साध्या पद्धतीने केलाय, जास्त न सामान वापरता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुलीवर बनवलेला आहे. एकदम दिसताना तसा छान असा दिसतोय. आता एकदम असा स्पंच झालेला आहे, चांगली जाळी अशी सुटलेली आहे. आणि आपण एका ना एकदम डब्यामध्ये असा ओतून केलेला आहे. कसा काय झालाय? एकच नंबर झालाय. स्वीट मार्टच्या दुकानात करतात का नाही तसाच झालाय आहे ना. मस्तच झालेला आहे, बघू शकता तुम्ही. चुलीवर गेला तरी बघ जरा जाळ्या कशा सुटलेल्या आहेत. एकदम छान असा लागतोय. चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा ही साध्या पद्धतीने बनवलेला ढोकळा कसा काय झालाय का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.